न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। पत्रकारितेच्या नावाखाली खंडणीचा धंदा, बलात्काराच्या खोट्या बातमीची धमकी देऊन लाखोंची मागणी, अल्ताफ अटकेत, सरफराज फरार। नाशिक शहरात पत्रकारितेच्या नावाखाली चालवला जाणारा एक घृणास्पद आणि गुन्हेगारी धंदा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे। अवामी लीग पार्टी एव्हीपी न्यूज या सोशल मीडिया चॅनलचा संचालक आणि संपादक सरफराज पठाण तसेच त्याचा साथीदार अल्ताफ पठाण यांनी एका निष्पाप व्यक्तीला बलात्काराची खोटी बातमी प्रसारित करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या पीडित व्यक्तीच्या पत्नीने धाडस दाखवत तात्काळ भद्रकाली पोलीस ठाणे गाठले आणि सविस्तर तक्रार दाखल केली। विशेष म्हणजे फिर्यादीने या प्रकरणात ठोस पुरावे पोलिसांकडे सादर केल्यामुळे पोलिसांनी कोणताही विलंब न करता तात्काळ कारवाई केली। या कारवाईत आरोपी अल्ताफ पठाण याला अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार सरफराज पठाण हा सध्या फरार आहे। त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत। पत्रकारितेसारख्या पवित्र व्यवसायाला काळीमा फासणाऱ्या या दोघांनी गेल्या काही महिन्यापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून अशाच प्रकारचे अनेक गैरप्रकार, धमकावणे, ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचे उद्योग केले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे मागील काही महिन्यातील त्यांच्या सर्व आर्थिक व्यवहारांची, तक्रारींची आणि सोशल मीडिया हालचालींची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे। या गंभीर घटनेनंतर शहरातील संतप्त नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून अशा समाज कंटकांवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे। पत्रकारितेच्या नावाखाली गुन्हेगारी करणाऱ्यांना कोणतीही माफी मिळू नये अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे। पोलीस प्रशासनानेही या प्रकरणाचा छडा लावून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत।